चीनमधल्या केसेस त्यांच्या कमी इम्युनिटीमुळे येत आहेत. काळजीचं काही कारण नाही, याची काही व्हॅक्सिन नाही, औषध नाही, दुसरं काय करण्याची गरज नाही, भारतात येणार नाही, महामारी होणार नाही, लॉकडाऊन होणार नाही, बाकी काही होणार नाही, काळजीचं काही कारण नाही आणि काळजी घ्यायचं पण कारण नाही. तुम्ही बघत राहिलात की तुम्हाला केसेस मिळत राहणार आणि मग त्याचं ते आपण परत परत करत राहणार किंवा इथे अजून एक मिळाले, झपाट्याने केसेस वाढत आहेत. अरे केसेस वाढत आहेत त्या तुम्ही मोजताय म्हणून, त्या होत्याच तिथे, त्या तुम्ही काही उत्पन्न नाही करत आहेत. चीनचा गोंधळ काय माहिती आहे का, ते शोलेमध्ये आहे ना, तो धर्मेंद्र असतो, शिवजीच्या पुतळ्याच्या मागे काहीतरी दारू पिऊन बरळत असतो. तर तो चीन काय बरळतोय मागून आपल्याला काही समजतच नाही. त्याच्यामुळे खरं खोटं काय देव जाणं. HMPV व्हायरसवर मी एवढे इंटरव्ह्यू दिलेत आणि एवढ्या क्लिप्स बनवल्यात ना की आता नवशक्ती करता हे बनवतोय. काहीतरी म्हटलं नव्या शक्तीचं काहीतरी वेगळं बनवावं. आता तुम्ही त्या सगळ्या क्लिप्स ऐकल्या नसल्या ना काही फरक पडत नाही हो. मला वाटतं एक आठवड्याने आपण जेव्हा मागे वळून या दिवसांकडे बघू तेव्हा आपला स्वतःचाच विश्वास बसणार नाही की आपण कशाला एवढा गोंधळ माजवून दिला होता या बातमीचा. अशा बातम्यांचं काय करायचं माहिती आहे, टेस्ट क्रिकेटमध्ये इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करते ना तसं करायचं. कधी चालू झालं आणि कधी संपलं पत्ताच लागता का म्हणे कोणाला. आता तुम्ही हे व्हिडिओ बघितले असतील तरी पटकन 15 सेकंदात महत्त्वाचं आहे ते सांगून टाकूया. रिपिटिशन झालं तरी चालेल की हा जो HMPV, मला ते एक तर नाव लक्षात राहत नाही कारण आम्ही त्याला ह्युमन मेटानिमो व्हायरस म्हणतो, की हा जुनाच आहे. हर्ड इम्युनिटी ऑलरेडी आहे. शक्यतोवर फक्त 1 वर्षाच्या खालच्या मुलांना होतो, खूप बुजुर्गांना पण होऊ शकतो. ॲडल्ट लोकांना ऑलरेडी इम्युनिटी असल्यामुळे पॅन्डेमिक होणार नाही. चीनमधल्या केसेस त्यांच्या कमी इम्युनिटीमुळे येत आहेत. काळजीचं काही कारण नाही, याची काही व्हॅक्सिन नाही, औषध नाही, दुसरं काय करण्याची गरज नाही, भारतात येणार नाही, महामारी होणार नाही, लॉकडाऊन होणार नाही, बाकी काही होणार नाही, काळजीचं काही कारण नाही आणि काळजी घ्यायचं पण कारण नाही. तर मग आता अजून काय राहिलं त्याच्यामध्ये, काहीतरी वेगळ्या अँगलने बघूया. तर आम्ही मॉनिटर कसं करतो की तुम्ही म्हणाल ना आता हे भारतामध्ये येत आहेत केसेस, इकडे सापडली तिकडे सापडली, शोधल्यावर सापडणार ना, ढूंढने से खुदा भी मिल जाता है. केसेस मिळत राहतात. कारण काय माहिती आहे का, आमच्या ॲनालिसिसप्रमाणे अमेरिकेतल्या की कुठल्याही या रेस्पिरेटरी व्हायरल इलनेसेसचे तुम्ही 100 केसेस घेतल्यात तर त्यातल्या 6 मेटानिमो व्हायरसच्या असतात. त्याच्यामुळे तुमच्या आसपास 10 जणं खोकत असतील त्यातले 0.6 लोकांना ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे. आणि दुसरं म्हणजे कसं असतं की ओल्डर लोकांमध्ये म्हणजे बुजुर्गांमध्ये, म्हणजे जे पेशंट मी बघतो, मी बघितले 2023मध्ये, तेव्हा 30% लोकांमध्ये त्या दुसरं पण कसलं तरी इन्फेक्शन असतं, म्हणजे त्याच्याबरोबर एक कुठला तरी बॅक्टेरिया, त्याच्याबरोबर दुसरा व्हायरस. 3% लोकांमध्ये 2 व्हायरस एकत्र असतात, म्हणजे फ्लू आणि हा, किंवा फ्लू आणि कोविड, किंवा फ्लू आणि ह्युमन मेटानिमो, असा सगळा गोंधळ असतो. मग हे मॉनिटर कसं, आणि तुम्ही बघत राहिलात की तुम्हाला केसेस मिळत राहणार आणि मग त्याचं ते आपण परत परत करत राहणार किंवा इथे अजून एक मिळाले, झपाट्याने केसेस वाढत आहेत. अरे केसेस वाढत आहेत त्या तुम्ही मोजताय म्हणून, त्या होत्याच तिथे, त्या तुम्ही काही उत्पन्न नाही करत आहेत. आणि ट्रॅव्हल हिस्ट्री काय बघता यार 2 महिन्याच्या मुलांचे, ते 2 महिन्याचं मूल जगात 2 महिन्यापूर्वी आलं, तर त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री कुठे बघताय. आणि असं काय हे काही चीनमधून निघून आलं आहे असं नाही आहे. चीनबद्दल मला काही विशेष म्हणजे दुसऱ्या गोष्टीने विचार करूया. कारण चीनमध्ये काय आहे ते समजत नाही आहे ना, कारण ते म्हणतात 14 वर्षापर्यंतच्या मुलांना होतं आहे. हे जरा गोंधळात टाकण्यासारखं आहे. कारण पॅन्डेमिक चालू झालं 2020मध्ये, म्हणजे 5 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांचं समजू शकतो, पण जी मुलं 9 वर्षाची होती पॅन्डेमिक चालू झालं तेव्हा, त्यांची इम्युनिटी का कमी झाली आहे. पण चीनचा गोंधळ काय माहिती आहे का, ते शोलेमध्ये आहे ना, तो धर्मेंद्र असतो, शिवजीच्या पुतळ्याच्या मागे काहीतरी दारू पिऊन बरळत असतो. तर तो चीन काय बरळतोय मागून आपल्याला काही समजतच नाही. त्याच्यामुळे खरं खोटं काय देव जाणं. पण आपण जसा विचार करतो की हे चीनमधून आलं का पसरलं, हे सगळ्या जगभर होतं, आपल्याकडे ते ऑलरेडी होतं. आणि चीनबद्दल काही बोलायच्या आधी आपण असा विचार करूया की ही सगळी जी बाळं आहेत ज्यांना इन्फेक्शन होतं आहे ती 1 वर्षाच्या खालची आहेत. 1 वर्षाचा खालतील वयाचं आजारी बाळ हातात घेतलेली चायनीज बाई आणि भारतीय बाई या दोघींमध्ये काहीच फरक नाही आहे. त्या बाई नाही, ती आई आहे. अशा दृष्टीने आपण विचार करायला लागलो ना की आपल्या वसुधैव कुटुंबकम या मंत्रामध्ये
थोडा जोर येईल. म्हणजे चीनला काय मदत करताय. आता चीनचे लोक काय म्हणत आहेत की हिवाळ्यामध्ये नेहमी होतं आणि हे कदाचित ह्युमन मेटानिमो नसेलच. आता ते म्हणायला लागले की इन्फ्लुएन्झा ए असेल. इन्फ्लुएन्झा ए असेल तर त्याची ट्रीटमेंट आहे, म्हणजे टॅमिफ्लू वगैरे पाठवता येईल. तर अमेरिका काय करते, आपण वेगळ्या अँगलने बघतोय म्हणून आम्ही ते मॉनिटर करतो की गेल्या आठवड्यामधल्या केसेसमधल्या किती टक्के ह्याच्या होत्या ह्युमन मेटानिमोच्या, असं ते मॉनिटर करायचं असेल तर आमचा जो 28 डिसेंबरला अहवाल आला त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की जवळजवळ 19.1% केसेस ह्या फ्लूच्या होत्या, 7.1 केसेस या कोविडच्या होत्या आणि 1.9% या ह्युमन मेटानिमोच्या होत्या. तुम्ही बापरे 1.9%, आणि एवढं काही नाही हो. 2023मध्ये 10% होतं आणि 2024मध्ये 7% होतं. आता या आठवड्याचा डेटा येईल 2-3 दिवसात. तर मला भीती काय वाटते, ते जर का 1.9 आहे ना, त्या 1.9चं 2.95 झालं किंवा 1.9चं 1 झालं. 1.9चं 1 झालं तर बातमी येईल की फक्त 1% कमी ह्युमन मेटानिमो व्हायरसच्या केसेस अमेरिकेतल्या. पण 1.9चंच जस्ट 1% वाढून 2.9 झालं तर बातमी येईल दुप्पट, ह्युमन मेटानिमो दुप्पट. आणि भारतामध्ये काय होईल आता, समजा असं दुर्दैवाने एखादं 1 वर्षाचं मूल असेल की ज्याला ल्युकेमिया, एखादा असाध्य कॅन्सर आहे, त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी कमी आहे, इन्फेक्शन झालं आहे, त्याच्यामध्ये ह्युमन मेटानिमो होऊ शकतो का? होऊ शकतो. त्या बाळाचा याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? त्या कॅन्सरमुळे होऊ शकतो. पण ती जर का ह्युमन मेटानिमोने झाली अशी न्यूज आली तर आपण किती खळबळ माजवून ठेवू. त्याच्यामुळे आता ह्याच्याबद्दल असं घाबरून नाही जायचं आहे. आणि मग तुम्ही करायचं आहे काय, तर मी म्हणतो की कधी कधी काही न करणंसुद्धा उत्तम उपाय असतो ना. म्हणजे ते पण आपण मागे कोविडच्या वेळेला पण एकदा म्हटलं होतं की कधी कधी काहीही न करण्यामध्ये सामर्थ्य असतं. मिर्झाराजे जयसिंगवर छत्रपती शिवाजी चालून नव्हते गेले, कारण त्याच्यात शहाणपण नव्हतं, एका जागी बस. मग आता काय करायचं? काहीच करायचं नाही, सोडून द्या पूर्ण, काहीही करू नका. कल्पना करा की तुम्ही आसामला काझीरंगा उद्यानामध्ये आहात. जास्ती प्रेक्षक नाही आहेत तिथे, संध्याकाळची कातर वेळ आहे, तुमच्या डोळ्यात डोळे घालून कोणीतरी बघतंय आणि कल्पना करा की तुम्ही उन्मत्त गेंडा आहात. मग राहा ना मस्तीमध्ये. स्वतःची गाणी बनवून व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकणारे लोक सोडले तर तुमच्या एवढा अभेद्य आहे का कोणी जगामध्ये? मग राहा ना IT, तिकडे तिकडे फिरा ना. अरे जगावर काय संकट येतील त्याचा भारताने असा नाही विचार करायचा की आपल्यावर येईल का, असा विचार करायचा की भारत कसा तारणहाण बनेल आणि त्यांना कसं सोडवेल, काय काय शोधून काढेल. खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. डॉक्टर रवी गोडसे, नवशक्ती करता.